नमस्कार मित्रांनो, संगमनेर तालुक्यामध्ये आपण सामान्य माणसाच्या प्रतिक्रिया जाणून घेत असताना आपल्यासोबत या ठिकाणी गृहस्थ जोडले जात आहेत. त्यांना काही प्रश्न विचारायचे आहेत. मग यातील महत्त्वाचा काका प्रश्न आपल्यासमोर येत असतो की वारंवार आपण या ठिकाणी विकास कामं म्हणत असतो, तर मग विकास कामं लक्षात घेत असताना मागच्या 40 वर्षात झालेला विकास आणि त्याच पद्धतीने आता जे नवीन आमदार या ठिकाणी निवडून आलेले आहेत, या दोन विकास कामांमध्ये तुम्ही काय फरक सांगू शकता आम्हाला? नाही, इथून मागचा विकास खरंच विकास होता. आताचे आमदाराचा कुठलाच विकास नाही, कुछ नाही, काही कामच नाही, एक बी काम नाही. म्हणजे आता निवडणूक होऊन आतापर्यंत एवढे दिवस झाले, तुम्हाला म्हणायचं आहे की आतापर्यंत कोणत्याही प्रकारची कामं या ठिकाणी झालेली नाही? कुठलंच काम नाही होईल, कुठलंच काम होईल. मग बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून या ठिकाणी या तालुक्यामध्ये विविध प्रकारचा विकास कामं करण्यात आली, परंतु मग बाळासाहेब थोरातांनी जर एवढ्या प्रकारची विकास कामं केली असतील, मग त्यांना मागच्या निवडणुकीमध्ये का पराभव स्वीकारावा लागला किंवा पराभव का आला, याच्याबद्दल तुम्ही एक सामान्य नागरिक म्हणून तुम्हाला काय वाटतं? हे सगळं बोटिंगचा खेळ आहे. बाळासाहेब थोरात हे पडणारे व्यक्तीच नाही, हे सगळं बोटिंगचा खेळ आहे. या ठिकाणी महत्त्वाचा प्रश्न उपस्थित झाला आहे, तो म्हणजे या ठिकाणी हिंदूवाद, म्हणजे या ठिकाणी जातीय वाद निर्माण करून अर्थातच त्यांना त्या ठिकाणी पाडण्याचा प्रयत्न केला गेलाय का? बरोबर आहे. जातीवाद लावणं कामच आहे यांचं, BJP वाल्यांचं. इथून मागं आता 40-45 वर्षापासून सत्ता होते बाळासाहेब थोरात. इथून मागं बरं नाही काही वादविद झाली. याच्या अगोदर संगमनेर तालुक्यामध्ये अशा प्रकारचे वाद कधीच उपस्थित झाले? कधीच नाही. हे सगळे चिवडी चालू आहे आसपासवरून. मग तुम्हाला काय वाटतं, हे जे जातीय वाद आतापर्यंत ज्या विविध पक्षांच्या माध्यमातून केलं जातंय, हे जातीय वाद कितपर्यंत बरोबर आहे? नाही, हे जसं BJP सरकार आलंय ना तेव्हापासून हेच चालू आहे. शेतकऱ्याचं कुठलंच विजन नाही आलं. हे फक्त भांडणं लावायचे, जातीमध्ये तेढ करायचा आणि शेतकऱ्याला कुठलंच काही नाही. आता तुम्ही चांगला विचार करा ना, कांदे एवढे सोडून गेले ना, आहे ते कांदे निघले, त्यालाही बी बाजार नाही, 2 रुपये 3 रुपये किलो. ते काढायला तरी मजुरी भेटते का त्याची? बरोबर. या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी महाविकास आघाडीकडून विविध प्रकारच्या योजना आणल्या गेल्या, परंतु योजना खऱ्या अर्थाने आपल्याला ठिकाणी अंमलात आलेल्या दिसत नाहीत. नाही, खरंच काँग्रेसच्या काळात आहे ना, इथून मागं आघाडी सरकार होतं त्यावेळेस खरंच कर्जमाफी झाली, हे झालं ते झालं. आता तुम्ही बघा ना, सगळे वावरांनी पाणीच पाणी. अजून पंचनामे, ज्याच्या वावरात पाणी त्याला अजून रुपये नाही, आणि ज्याच्या वावरात पाणी नाही ते जवळचे आहे त्यांना मिळून गेले. म्हणजे याच्यामध्ये सुद्धा आपला राजकीय हस्तक्षेप येताना दिसतो. बरोबर येतोच. जिची सत्ता आहे ते काय म्हणतात ना, त्यालाच बाधताय. अर्थातच मित्रांनो, या ठिकाणी या सगळ्या प्रतिक्रिया जाणून घेत असताना आपल्याला वारंवार शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान आणि त्याला न मिळालेली त्यांची मदत, हा मुद्दा आपल्या ठिकाणी प्रामुख्याने जाणवलेला दिसतो. आणि त्याचबरोबर या ठिकाणी जो जातीय वादातून या ठिकाणी राजकारण करण्याचा प्रयत्न केला जातोय, हा मुद्दा सुद्धा या ठिकाणी महत्त्वाचा जाणून येतोय. धन्यवाद. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.